नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है अपने नए वीडियो में। आज हम लोग आए हैं येऊर में खाने की जगह पे, और यहाँ पे हम लोग करने वाले हैं थोड़ा सा मतलब यहाँ जो धबधबा वगैरह होता है ना, तो वो लोकेशन पे जाने वाले छोटी सी एक पिकनिक निकाली है। साथ में हमारे ये बिल्डिंग के जो हमारे मेंबर्स हैं वो सब है। कुछ मेंबर्स पीछे रुक गए हैं ठंडा पिंडा लाने के लिए, और इस बार थोड़े कम लोग हैं, मतलब 6-7 लोग ही हैं। तो देखते हैं, अभी उनको आने दो, आगे कैसे होता है क्या होता है देखते रहिए। चलो फाइनल अभी ये लोग आ गए हैं खाने का, और वो सब चीज़ पूछने गए थे ये लोग, तो पूछा। अभी यहाँ से चलेंगे आगे, देखते हैं क्या हुआ, कन्फर्म किया कि नहीं मालूम नहीं, देखते हैं। इथे जे तुम्ही छोटंसं फार्म हाऊस बघताय, या फार्म हाऊसमध्ये आपल्या खाण्याची सोय केली आहे। हे बघा, नाव दाखवतो तुम्हाला, गुरुदत्त फार्म। आणि इथे बाजूलाच धबधब्याला जायला इथून रस्ता आहे, तो यहाँ से हम लोग भी जाने वाले हैं। सॉरी, थोड़ा मराठी शिफ्ट झालो, कारण कसं मराठी मेरा कंफर्टेबल लैंग्वेज है, ठीक है। तो अभी यहाँ से जाना है अपने को आगे फार्म हाउस के लिए, सॉरी के लिए, ठीक है। तो अभी खाने का अभी बोल दिया उधर, अभी यहाँ से चलेंगे हम लोग आगे, थोड़ा सा ट्रेक करने के बाद में जो स्पॉट है धबधबे का, वहाँ तक पहुँचेंगे। आता आहे आपण निघालेलो आहे फायनली, सगळे आतमध्ये चालले, थोडं पुढे जातो। असं पुढे गाडी बिडी नेत आहेत लोक, पण अलाउड नाही आहे। आता कोण कोण आहे आपण तुम्हाला दाखवतो, हे बघा। चलो चलो, इकडे वरून जायचं है ना, एंजॉयिंग, ओके। तो आजू बाजू में पूरा यहाँ पे एक खेत भी है, और हरियाली भी बहुत अच्छी है, देखिए बहुत बढ़िया। और सब लोग चल रहे हैं आगे, क्या बात है, मतलब 1-2 साल के बाद आ रहा हूँ मैं, पिछले साल नहीं आया था। हाँ, लास्ट टाइम नव्हतो, यावेळी आले। आणि यावेळी पाऊस पण नाही, लास्ट टाइम आले तेव्हा भरपूर पाऊस होता हो। सोबत सलाडसाठी कांदे, सॉरी कांदे बोलते, टोमॅटो, गाजर आणि काकडी वगैरे सोबत घेतले आणि ट्रेक आहे। लास्ट टाइम आम्ही इथून गेलेलो तो भरपूर चिखल होता तेव्हा, आणि पाऊस पण खूप होता। आज सकाळपासून पडत होता, पण आता थांबलाय मला वाटतं। काय मस्त झोपडी इथे आजूबाजूला, हा अशी झोपडी पाहिजे होती ना, खाली बघून चला, पण मस्त आजूबाजूला ग्रीनरी आहे। मित्रांनो, असे काही सेफ स्पॉट असतील ना, तर तिथे तुम्ही पण सेफली जावा, सेफली परत या। उगाच काय धांगड धिंगाणा नको, जेणेकरून काहीतरी दुखापत होईल कोणाला आजूबाजूला। आणि सोबत काही माणसं असतील आपल्या, जे आपल्याला सांभाळतील, आपण त्यांना सांभाळू, या हिशोबाने आलं गेलं पाहिजे। मस्त एकदम पूर्ण फील एकदम जंगलचं आहे, जंगलच आहे हे, पण जे आलोय ते। चला आपण करूया, स्पॉटवरती पोचू। तोपर्यंत आधीमध्ये तुम्हाला जर चांगली सिनरी असली तर ते दाखवतो मी तुम्हाला। हे बघा कशी पब्लिक आहे, काही लोक पुढे, काही मागे चालू। इथे शेतांची लावणी वगैरे केली। हा, इथे कोणाला काही फोटो काढायचा असेल तर काढून घ्या लावणी। लास्ट टाइम काढला होता, आठवतं का? तिथे काढलेला, हा काय हो, शेत बित आहेत बाजूला, जरा इथे या स्पॉटवर चांगला फोटो येईल। हा, कशाला कोण ओरडेल, फोटो तर काढतोय आपण। युट्यूबवर टाका, हा युट्यूबवरच चालणार आहे हे सगळं। फोटो काढू ना, एक मिनिट फोटो काढायचा बोलतील का? हा, नागावकर साहेब गेलेत आमचे, हे बघा काढू नका। एक मिनिट इकडे बघा, हो हो, आवनी लावणी काढतात कधी, असं पाहिजे वाकून पाहिजे। चला, इथे जरा फोटोशूट वगैरे केली आणि निघतोय आता आपण। मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण बघू शकता तुम्ही कसं काय आहे ते। ओ हो, हे बघा
कसं जंगलाच्या मधून रस्ता आहे, आजूबाजूला झाडी आहे, खाली इथून मागच्या वेळी हा ओढा वाहत होता मागच्या वेळी. हा आपल्यालाच करायला लागतो. पाऊस गेला, सगळं वजा त्यांच्याकडे. चिखलाच्या ह्याच्यातून रस्ता काढत व्यवस्थित चालत जायला लागते ना, कुठेतरी पाय घसरायचा. हा लोक बरीच येता जाताना दिसतात आपल्याला. पुढे जाताना आपल्याला अशी मध्ये बरेच झोपड्या आणि शेतं वगैरे दिसत आहेत, त्याच्यामधून ही पायवाट जाते. हे बघा आतमध्ये तिकडे तुम्हाला झोपडी दिसत असेल, ही बघा दिसली. चला रे घातलं, पाऊस बिस आला समजा काय, थोडंसं गार आहे वातावरण, पण हे जरा रेनकोट घातलंय तर थोडं गरम होत आहे. छोटीशी ट्रेक आहे, थोड्या वेळात आपण पोचणार आहे, बघत राहा तुम्ही. आणि तिथे गेल्यावर पण आपल्याला बरीचशी मजा पण करायची आहे. ओहो, छोटे छोटे असे हे जातात स्ट्रीम्स पाण्याचे. आणि आम्हाला काय पाऊस काही भेटला नाही आल्यापासून. तर जवळजवळ आम्ही पोचलोय स्पॉटच्या जवळ, बघू शकता. ते कुत्रे बित्रे पण आहे, कुत्रे म्हणजे इथला लोकलच असेल तो. अशा हिरवळीमध्ये मस्त एकदम वाटते आपल्याला. ये लेफ्ट लेके सीधा चले जाओ, जैसा मिल रहा है आपको रास्ता. टाइगर पॉइंट उधर आप लेफ्ट मारोगे ना एकदम सीधा. थँक्यू. तो काय काय लोक ट्रेक करून येतात दुसऱ्या बाजूने पण, घोडबंदरच्या इकडून. आणि एक जण सायकल घेऊन पण गेला, तुम्ही बघितलं. ट्रेकिंग आणि या सगळ्या गोष्टी करतात लोक बऱ्याचशा वेळेला पावसाळ्यामध्ये. आपण जवळ पोचलेलं आहे स्पॉटच्या एकदम. चला आता स्पॉटवरतीच भेटू. बरीचशी लोक इथे बसलेत, तुम्हाला दिसत असतील. ये देखिए बहुत से लोग आए हैं यहाँ पे पिकनिक और इसके लिए, ये देखो. और हम लोग को यहाँ से स्ट्रीम से थोड़ा ऊपर जाना है. चला खाली पण बघायला लागतं बघा, काय असं काचा बिचं पडलेले असतात तिकडे. तिकडे गेलो तर हो. हा हा हो हो, शूट चालू आहे, चालू आहे, शूट चालू आहे. तिकडे ते गवत आहे सगळे तिकडे. फोटो घ्या, फोटो. तोंड माझा मिळ गणे बघून दुश्मन जळ. अरे ढगाला लागली कळ, आज कळ नाही लागली, आज सुक्का आहे सगळं. ओ थांबा, फोटो घेऊ. ऑनलाईन ऑनलाईन मागवली का विचार. अरे बापरे, भरपूर शिंका आल्या तुम्हाला तर. हा तेव्हाच. हे बघा असं पाण्यामध्ये आपण चाललो, म्हणून मला वाटतं पाऊस थांबलाय. भिजायच्या तयारीत आहे म्हणून पाऊस थांबलेला दिसतोय. खाली नीट बघून जायला लागते आपल्याला. ओ पुढे पुढे जाऊन घेऊ का, पुढे जाऊन सगळे येत आहेत मग पाण्यातून. हा हो थांबवा थांबवा, थोडा पहिले व्हिडिओ घेतो. मस्त बसलेत एका स्पॉटवर, चांगला स्पॉट आहे. एखादा फोटो, छोट्याशा स्पॉटवर थांबून थोडेसे फोटो वगैरे घेतले. आणि चला आता आगे बघूया पुढे काय आहे, कसं काय आहे ते. आतमध्ये इथे दगडं बिगडं आहे, त्याच्यामुळे जरा सांभाळून जायला लागते. खाली बघावं लागते मला, शूट तर मी करते. हा ते आपण बसलेलो ते का लास्ट टाइम, तो खड्डा होता तो. बघा कसे साईडला इथे हे चालू आहे. आणि स्पॉटला आपण आलेलो आहे बऱ्यापैकी. चांगलाच स्पॉट हे बघा मस्त. या बाजूला पण तुम्हाला दाखवतो, इथे पण थोडासा खड्डा वगैरे आहे, तिथं पाणी जमा झालं.
पुढे थोडासा बांध केला आहे वाटतं. हा बघा, हा इथे बांध केलेलं दिसतो. पाणी जमा केले थोडं एका ठिकाणी. आपण डिसाईड केलं की आपण जरा या बाजूला किंवा इकडे कुठेतरी बसू. खडकाच्या इथे बसलं तरी चालेल. छोटीशी पिकनिक स्पॉट चूज करायचा टाईम, त्यांना स्पॉट चूज करू दे, मग आपण जाऊन बसू. आणि ते लोक चालले त्या बाजूला. बघा कसं एकदम लोकांनी त्यांच्यासाठी शेगडी, पातेली, तेल, पाणी या सगळ्या गोष्टी आणून इथे चिकन पार्टी काहीतरी नाही का असं जेवण वगैरे बनवून छोटीशी पिकनिक करता येते. आणि बरीचशी लोकं अशी पाण्याचा आनंद पण घेतात एका ठिकाणी. लहान मुलं वगैरे पण आलेले आहेत, बायका पण दिसत होत्या. आता या बाजूला यांनी प्लॅस्टिक वगैरे या सगळ्या गोष्टी अंथरायला घेतल्यात इथे आणि इथेच बसायचं आपण डिसाईड केलं आहे. चलो तिथे पोचतो मी आणि मग भेटू. ठीक आहे, मस्तपैकी स्पॉटवरती आता यांनी हे अंथरायला घेतले. थोडं बांधतील वगैरे जसं त्या बाजूला तिकडे बांधलेलं दिसतंय का तुम्हाला. हे बघा असंच बांधतील. हो खालीच टाका, खाली टाका, खाली. हो खाली टाका बसायला. पाऊस कुठे येतोय आता? पाऊस येणारच नाही मला वाटतं. पाऊस येणार नाही, असं तसं पाण्यामध्ये जाऊन भिजणारच आहे ना. चला यांना डिसाईड करू दे काय होतं ते. खाली बांधायचं इथे, बांधल्यानंतर आपण घेऊ. आलेल्या पावसाने अशी गंमत केली आणि त्या गमतीमध्ये हे बघा इथे ताडपत्री बांधली आपण झाडाला आणि त्या बाजूला तिकडे ते जरा रस्सी बांधून आणि त्या बाजूला तिकडचे जे झाड दिसते तुम्हाला त्या झाडाला बांधतो. थोडं कॅमेरावर पाणी नाही यायला पाहिजे त्यासाठी मी जरा हात पकडला आहे. हां तर मस्त ही ताडपत्री यांची बांधून होईल तिकडे. चला हे आता दगडाला वगैरे बांधून जरा समतोल करतील हे जे ताडपत्री आहे. आणि इथे पब्लिक आता वाढलेली आहे, थोडे थोडे करून येत आहेत लोक. इथून थोडंसं वरती गेलं तर एक धबधबा आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितला अशा आपल्या ब्लॉगमध्ये, नाही बघितलं तर इकडे तुम्हाला आय बटन देतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तो ब्लॉग. हां बांधतील, बांधले बिंधल्यानंतर मग भेटू तुम्हाला. चला यांनी सलाड वगैरे करायला घेतलं आहे, जे काकडी बिकडी आहे सगळ्या गोष्टी धनाधन. हां इथे आता मच्छर आहेत सगळे आजूबाजूला, मच्छर चावतायत आपल्याला. वरती मस्त त्यांनी ते बांधून टाकले ताडपत्री आणि ते आपण बसले. इकडे त्या बाजूला पण तसंच आहे, वरती तिकडे तुम्ही बघू शकता. हे बघा कशी पब्लिक आली, पब्लिक पुढे मजा करते आणि आपण जरा सेफ साईड बाजूला बसलो. थोड्या वेळाने जाणार आहे आपण पण पाण्यामध्ये. जेव्हा पाण्यात जाऊ तेव्हा भेटू. आता सध्या हे सलाड बिलाड कापण्याचं काम चालू आहे. इथे बसून याची ताडपत्री झाडाच्या साह्याने बांधले. तिथून आपण माचीस आणली, पण इथे आग लावण्याचा प्रयत्न केला पण ते सगळं लाकूड वगैरे ते सगळं ओलं आहे, त्याच्यामुळे काय आग पटकन पकडत नाही. मी पेपर दिला होता, हे पाणी घेऊन आणि थोडंसं हे सलाड होतं ते धुतलं आपण आणि त्याच्यावर आता मीठ मसाला वगैरे टाकतायत. त्या बाजूला तिकडे मला अंडी दिसत असतील, बॉईल अंडी. आणि बस आता पिकनिक सुरू होईल. एक मेंबर आमचे राहिलेत शरद भाऊ, काय मागून येतात नाही येतात काय माहिती. हे फोन लावतील आता त्यांना. काय हो फोन लावताय ना. आता सुरुवात झाली. नंतर आपण आतमध्ये हे नाश्ता पाणी केल्यावर जरा आतमध्ये थोडं पाण्याबरोबर थोडीफार मस्ती करू पाण्यामध्ये जाऊन, तेव्हा भेटूयात. चला हे काय घेतलं आहे हॅपी पीस. बाकी आपल्या हिशोबाने चालू आहे कार्यक्रम. पावसाचा अजून काय पत्ता नाही. समोरच्यांचं चिकन अजून शिजतच आहे, बराच वेळ झाला त्यांना. इथे आपलं ताडपत्री लावून सगळं हे सलाड कापून सगळ्या गोष्टी करून सगळं झालेलं आहे. इथे सावंत साहेबांनी बाजूला लाकडाची ते आग पण लावून झाली आहे. तिथे मच्छर होते आपल्याला इथे भरपूर, त्याच्यामुळे त्यांनी हा केला. मच्छर चावलं होतं आपल्याला. थोडीफार मजा करू. जरा रेनकोट काढतो, गरम व्हायला.
अरे बघा आता पाण्यामध्ये नागावकर आणि तिकडे कोरगावकर बसलेले आहेत दोघे. आणि या बाजूला इकडे जाधव साहेब आपले फोटो काढतायत. तिकडे मागे शिरशेकर तयार झालेत. सावंत साहेब तयार आहेत. हां उघडे बंब. चला आपलं तिथे सगळा जो काय कार्यक्रम नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे खाऊन पिऊन. आता जरा पाण्यामध्ये जायचा टाईम आहे. ही पोरं तिथे बारके बारके खेकडे पकडताय. एक खेकडा आहे तिथे त्या झाडाजवळ टाकलाय मी, पण मेलाय तो. तुम्हाला जिवंत पाहिजे का? हे बघ काय काय पकडाय. शिंपल्या. अच्छा शिंपले हे करतायत काय, जमा करतायत. बर 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 मस्त. त्यांच्या इकडच्या चिकनचा एकदम मस्त वास यायला लागलाय. हा एक नंबर शिरशेकर. मी अजून मोबाईल जो आहे ना माझा, हे बघा हे असे मस्त झोपून त्यांनी तिथे छोटासा खड्डा आहे त्याच्यामध्ये मजा करायला गेलो. मी पण जातो. माझा मोबाईल जो आहे तुम्ही दिसते का मला प्लास्टिक बॅगमध्ये टाकतो. चप्पल साईडला काढून द्यायचं, नाही तर चप्पल जायची वाहून मध्ये. चला जाधव पण गेलेले आहेत. हे बघा. ओ होय ओ इकडे बघा. क्या बात है, एक नंबर. हे चिंबोरे पकडायला सांगितले त्याला. अहो त्या शिंपल्या जमा करतायत. हो त्या शिंपल्या जमा करतायत. शिंपल्या शूटिंगच आहे. चला हे टाकतो मी आता इथे. मी जातो फायनली. वायफर लावा. ओहो पानी में मजा. रेन इज फॉलिंग चमा चम चम. क्या बात आहे. फुल मजा. मी पण भिजून घेतलं बऱ्यापैकी. खाली जरा दगड बिगड आहेत जरा सांभाळून काय ठेवायला. फुल मजा. स्टेट मेंबर आलेले नाहीत घरात. हो चष्मा सांभाळा ज्याने त्याने वाहून जायला नको. किसी से प्यार हो जा. व्हिडिओ मध्ये आलं ते. कापलं नाही ना. वेलच तोडली तुम्ही. पुरस्कार. अरे बापरे लागलं नाही ना. हां ठीक आहे चला. काय मग पाऊस नाही पण पाणी आहे. पाऊस नाही पण हे धबधब्याचं पाणी आहे. धबधबावर आहे पण पाणी खाली. व्हिडिओच काढतोय. हो हो हो. आणि कोणाला मिस करतायत. आणि भरणे काय सांगायचं का त्यांना. भरणे आलं ना त्यांनी एकदम मजा हारून घेतली. भरणेसाठी काय बोला. भरणे तुम्ही आला आम्हाला फार दुःख होतोय. या आयुष्य फार सुंदर आहे. जगा आणि तुमच्यामुळे आम्हाला जगू द्या. आम्हाला धोका दिला तुम्ही. ऐकलं का तुम्ही मित्रांनो. भरणे ते आले नाही आणि दोन नंबर जगा जगू द्या. आयुष्य फार सुंदर आहे लक्षात ठेवा. अशी थोडीफारच मजा करायची सेफ्टी मध्ये. बघा आजूबाजूला कशी माणसं आहेत सगळी. हां म्हणजे थोडंसं पाणी आहे गुडघ्याभर किंवा थोडंसं पोटरीभर. हो काम रोजच करत आहे. हा पण हे दिवस पुन्हा येणार नाही. मित्र
मंडळी हे आयुष्य फार सुंदर आहे. जगा जगू द्या, काम हे रोजच आहे साहेब. मित्रमंडळी कधीतरी एक वेळ त्यांना जास्त द्या. की सुंदर दिवस असतो तो. भाजी भाजी विकला काय बोलायचं नाही पुढच्या वेळेला त्याला आवश्यक. हा पुढच्या वेळेस आता ही मजा बघितली. पुढच्या वेळी आवश्यक यायला पाहिजे, तुम्ही यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ शरद कुठे आहे बघा आता. आता फोन करायला लागेल कोणाला. शरदांना. शरद फोन करा. आमचा एक उरलेला मेंबर यायचा, तो आता त्याचं आगमन झालेलं आहे. त्याच्यासाठी एक स्वागत गीत हे लोक सादर करणार आहेत. कोण आले ते दाखवतो तुम्हाला. हे बघा शरद भाऊ. तो फूल बरसाओ आया है हमारा दोस्त आया है वारो. काय नाही सगळा घोटाळा केला तुम्ही. थांबा करून यायला ते गातायत चांगले मस्त पाहिजे. वारो फूल बरसाओ हमारा दोस्त आया है मेरा महबूब आया है. चला चला बऱ्याच तासानंतर त्यांचं आगमन झालेलं आहे. मग आता ते आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला. ये नमः ओम भास्कराय नमः ओम उदयाय नमः. हो आता नागावचा सूर्य बुडवून टाकाल तुम्ही पाण्यात. आता बऱ्याच वेळानंतर शरद आलेले आहेत. शेवटी आगमन झालेलं आहे त्यांचं. आणि येता पाऊस पण आणलाय त्यांनी. हा लोक यांनी जरा एक स्वागत गीत तयार केलं त्यांच्यासाठी बऱ्याच वेळाने आल्यामुळे. बर ओके. याची रील करायची आहे. रील करायची आहे. रील करायची आहे. ठीक आहे. हा कवर घातलंय ते. कवर पण घालायला लागतं ना त्याला. आणि तिकडे ते आता आपण बसले जरा गप्पा गोष्टी चालू आहेत बघा तुम्ही. आणि त्यांचा आधी तिथे कार्यक्रम चालूच आहे. जरा गप्पा गोष्टी करून. पावसाचा थेंब नाही, पत्ता नाही. आलो तेव्हा सुरुवातीला तेवढा पाऊस आला. आणि तिकडे आपण हे लावलं इथे तिथे ताडपत्री वगैरे लावली. हा त्यांचं चालू आहे. या गेलो आपण गेलो कोण ना कोण तरी बसणार इथे. हो इकडे आणा, इकडे नाही. चला त्यांची मजा मस्ती होऊ द्या. हे सगळं परत भेटू आपण जाताना. ठीक आहे. माझा फोटो काढा. भिजवला या मित्राने आपल्याला मदत केली फोटो काढायला, रील काढायला. ए मित्रा थँक्यू. चलो लागेल ना. हाँ क्या बात है. बरं मी काय आहे योगा से ही होगा. काय म्हणणं आहे. आता तुम्ही आम्हाला सांभाळा, आम्ही काय सांभाळू शकत नाही. हा आता बघा हो सांभाळा आम्हाला बोलायला नाही. लोक आम्हाला सांभाळायचं तर आमची काय ताकद नाही. चला काय त्याने शूट घेतले, काय फोटो घेतले ते बघायला लागतील. चला मित्रांनो आता डायरेक्ट आम्ही खायला जातो.
जेवायचा टाइम झालाय, 2:30 वाजलेले आहेत. इथून निघतो आम्ही, भेटूया आपल्याला थोड्या वेळात जेवताना. चला. तर फटाफट लोक एकदम पुढे निघाले तिथून आपण. आणि बघा इथे आता फोटो बिटो सगळ्या गोष्टी काढण्याच्या मागे आहेत. सगळं कव्हर होत आहे बघा. कठीण आहे. ओके. इथे आपण जेवणाची ऑर्डर दिली होती. आता वाजलेत 2:45. आपण पोहोचलोय. इथे आहे बसायला, बाजूला बसलं चालेल ना? हा नाही तेच आम्ही बाहेर बसतो. 7 जण असतात. मस्त इथे जवळ स्विमिंग पूल पण आहे. मस्त एकदम. आणि इथे काही लोकांनी बुक केले, ते बसलेत. बाकी आपण आपलं जेवण घेऊन बाहेर जाऊ. हां आहे ते. हां ना. एवढं आपली जेवणाची व्यवस्था पण झालेली आहे. त्यांनी ताटं दिलेत. जेवण इथेच आपण त्यांना ऑर्डर दिली होती. मस्तपैकी 1800 मध्ये 7 जणांचं जेवण आहे बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7 जण जेवण पण आणले. खुर्च्या पण आहेत आजूबाजूला, भाकरे आणि मटन बिटन. हो चालेल, ठीक आहे, ओके. चला. ते इकडे फोटो काढत बसले. आता सगळ्यांचं वाटावाटी झालेली ताटं आणि मस्त मटन आणि भात, 2 भाकऱ्या, भात बीत असं सांगितलेलं. सगळ्यांनी आता मस्तपैकी सुरुवात करू. चला. मस्त एकदम केलं होतं यांनी, ताईंनी. क्या बात आहे. सगळं खाल्लं पिल्लं. आपल्याला इथे बसायला पण थोडीशी व्यवस्था होती. मस्त. आम्हाला माहित नाही, आम्ही आता पहिल्यांदा इकडे 3 वर्ष आम्ही येतो. 3 वर्ष. चला. तर अशा प्रकारे पिकनिक आपली संपलेली आहे. आता आपण निघणार आहे घरी. आणि हे इथे शरद म्हणून आहेत, यांनी केअरटेकर आहेत तिथे फार्म हाऊसला. तर त्यांनी आपल्याला इथे जेवण बिवण वगैरे मस्त व्यवस्था केली. त्याच्यामुळे एकदम चांगली एंडिंग झाली पिकनिकची. चला आता निघतोय घरी. भेटूया तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये, नवीन सुरुवात, नवीन दिवशी. तोपर्यंत असेच हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, जबरदस्त राहा, बघत राहा. भेटूया लवकरच.